लोकसभा निवडणुकीचा धुराळा आता शांत झालाय. आता वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. त्यासाठी मातब्बर नेत्यांनी मतदारसंघाची मशागत करायला सुरुवात केली. त्यात खासदार निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील मागे नाहीत. परंतु नगरकरांसह सर्वांनाच एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पॅटर्न चालणार की लंके पॅटर्न चालणार. गेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये व आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेमध्ये लंके यांचाच करिश्मा चालला. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जिल्ह्यात लंके पॅटर्न चालेल असं बोललं जाऊ लागले. आता जिल्ह्यात खरंच लंके पॅटर्न चालेल की विखे पॅटर्न चालेल याबाबतचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जिल्ह्यात निवडणूक कोणतीही असो तेथे विखे पॅटर्न चालणार म्हणजे चालणारच असं गणित अनेक निवडणुकीमध्ये लोकांनी पाहिलंय. मग ती निवडणूक ग्रामपंचायत असो की सोसायटीची, पंचायत समितीची असो की जिल्हा परिषदेची, चर्चेत राहते ते म्हणजे विखे कुटुंब. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांचा दणदणीत मतांनी विजय झाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विखे फॅक्टरने शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, आमदार राम शिंदे, विजयराव औटी यांचा पराभव केला अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात झाली होती. तसंच विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांनी एकत्र येत विखे पाटलांच्या विरोधात वरिष्ठांपुढे जात तक्रारींचा पाढा देखील वाचला होता, हे सगळ्यांना माहिती. दरम्यानच्या काळात सर्वच पराभूत मंडळींनी विखे पाटलांना खुला विरोध केल्याचं जिल्ह्यानं पाहिलं. तसं स्टेटमेंट देखील त्यावेळेस प्राध्यापक राम शिंदे असतील किंवा अनेकांनी केलं. याच विखे फॅक्टरने गेल्या विधानसभेला जिल्ह्यात पाडापाडीचं राजकारण केल्यानं त्याचा फटका विखेंना आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत बसला असं देखील बोललं गेलं. नवख्या असलेल्या निलेश लंके यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभूत करून चांगला सातारा दिला. प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यात चालणारा विखे पॅटर्न लोकसभा निवडणुकीत मात्र लंके पॅटर्न समोर सपशेल अपयशी ठरला. त्याचा रिझल्ट देखील आता आपल्या समोर आहे. आता प्रश्न राहतो तो विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात विखे पॅटर्न चालणार की लंके पॅटर्न. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये पवार ठाकरे यांना सहानुभूती मिळाली, पण त्याच जोडीला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंकेंचा करिश्मा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांचा करिश्मा चालला. दक्षिणेतील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांमध्ये निलेश लंके यांना लीड मिळालं, तर नगर शहर, राहुरी आणि पाथर्डी शेवगाव मध्ये देखील त्यांना मोठी साथ मिळाली. विखे कधीच पडणार नाहीत असा समज असणाऱ्यांना लंके यांनी त्यांना आपण पाडू शकतो असाही संदेश दिला. या निकालानं विखे पॅटर्नची हवा कमी झाली आहे का असा काहीचा प्रश्न उपस्थित केला गेला. दक्षिणेत झालेली लंके यांची क्रेज बरीच बोलकी आहे. लंके जातील तिथे लंकेंचाच बोलबाला दिसून येतोय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिणेत लंकेंचा पॅटर्न चालणार असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय. आता उत्तरेमध्ये बाळासाहेब थोरातांचं प्रस्त वाढल्यानं तेथील थोरात यांची जादू त्या ठिकाणी चालेल असं बोललं जातंय. मग आता प्रश्न उरतो तो राहत्याचा, विखेंचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघाचा. इथे विखे पाटील अद्याप पराभूत झालेले नाहीत, परंतु विधानसभा निवडणुकीत विरोधक त्यांना घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. तसंच पवार आणि विखे यांचा सुप्त संघर्ष या विधानसभेला तिथे जाणवेल का हे देखील पाहावं लागणार आहे. त्यामध्ये या संघर्षाला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात असतील, लंके, कोल्हे, पिपाडा, घोगरे आदींची साथ त्यांना त्या ठिकाणी मिळेल. ही मंडळी जर एकत्रित आली तर विधानसभेचा निकाल काय असेल हे पाहण्यासाठी विधानसभेची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. विखे पाटलांचा पराभव करणं इतकं सोपं आहे का, तर नक्कीच नाही. परंतु राजकारणात काय होईल याचा नियम नाही. जिल्हा परिषदेमध्ये संख्याबळ नसलं तरी अध्यक्ष मात्र विखेंचाच होतो, हे विखे पाटलांचे शब्द बरेच काही सांगून जातात. तर दुसरीकडे जिल्ह्यात 12-0चा लंकेंनी दिलेला नारा हा देखील बोलका आहे. तो खरा ठरणार की खोटा हे पाहण्यासाठी विधानसभेची वाट पाहावी लागणार आहे. निलेश लंके यांनी कोणाकोणाला आमदारकीचा शब्द दिला आहे, 12-0चा नारा खरा करण्यासाठी ती वेगवेगळी व्यूहरचना आखणार का, याबाबतचे सविस्तर रिपोर्ट आपण पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चर्चा होणारच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.